नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भात जे काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ आणला आहे. तर मित्रांनो, भरतीला लवकरच सुरुवात होईल हे निश्चित आहे. जे पवित्र पोर्टल आहे त्याच्यामध्ये जे जागा येण्याचं किंवा जाहिरात येण्याचं जे काम आहे ते आता सुरू आहे, कारण समायोजन जवळपास पूर्णत्वास येत आहे. ठीक आहे. थोड्याच दिवसामध्ये जाहिरात पण येईल आणि आणि प्रेफरन्स दिल्यानंतर जे काही आपली मेरिट लिस्ट लागेल त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जे आपले डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला तयार ठेवणे आवश्यक आहे. तर या डॉक्युमेंट्समध्ये कोणकोणत्या असे डॉक्युमेंट्स आहे की जे जे की आपल्याला तयार ठेवायचे आहे त्याची लिस्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहायच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाचं शिक्षण आयुक्तालयाचं हे पत्र होतं आणि 2022 ची भरती आहे त्या भरती संदर्भात जो काही रिझल्ट लागलेला होता आणि त्यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी शासनातर्फे जे काही पत्रक टाकलं होतं तर ते पत्रक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो, 2022 ची भरती असो की 2025 ची भरती असो, त्या ठिकाणी जे काही साधारण नियम आहे ते बदलणार नाही आहेत. ठीक आहे. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जे कागदपत्र त्या ठिकाणी मागितले होते तेच कागदपत्रे आपल्याला या भरतीमध्ये सुद्धा आवश्यक असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा, विषय पाहू शकता. या ठिकाणी विषय दिलेला आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022, शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाही बाबत हे पत्र दिलेलं आहे. ठीक आहे. तर जे कागदपत्रे पाहिजे आहे, डॉक्युमेंट्स पाहिजे आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट 17 क्रमांकाचा जो मुद्दा आहे तिथे आपण जाणार आहोत, जेणेकरून आपण जे काही कागदपत्रे आहे त्यांचं सविस्तरपणे वाचन करता येईल. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघा 17 क्रमांकाच्या मुद्द्यावर आलेलो आहे आणि या ठिकाणी जे काही स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करावी अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच काय, तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जे जे डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत त्याची संपूर्ण लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी किती डॉक्युमेंट्स आहे हे सुद्धा आपण बघूया. तर या ठिकाणी एकूण जर आपण डॉक्युमेंट्स बघितले तर बघा, या ठिकाणी एकूण शेवटचा जो डॉक्युमेंट्स आहे तो 23 क्रमांकाचा आहे. म्हणजेच काय, तर एकूण 23 डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला या भरतीसाठी पाहिजे आहे. परंतु सर्वांसाठी हे 23 डॉक्युमेंट नसणार आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला किती डॉक्युमेंट्स पाहिजे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी पहिलं क्रमांकाचं जे डॉक्युमेंट्स आहे ते आहे पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत. ठीक आहे. आपण लॉग इन केलेलं आहे आणि आपली जी स्वतःची जी माहिती भरलेली आहे त्याचा आपण सेल्फ सर्टिफाईडची कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे आणि हे सेल्फ सर्टिफाईड जी कॉपी आपल्याला इथे लागणार आहे ते पहिल्या क्रमांकावर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आहे शालांत परीक्षा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही आपल्याला आवश्यक आहे आणि जन्मतारखेसाठी सुद्धा हे प्रमाण मानलं जातं. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं प्रमाणपत्र आहे 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. इयत्ता 1ली ते 5वी गटात जर आपण बसत असेल, ठीक आहे, 1 ते 5 साठी, तर त्याच्यासाठी 12वीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आवश्यक आहे. त्याच्यानंतर डीएड, डीएलएड, डीटीएड किंवा टीसीएच, ठीक आहे, याचं आपल्याला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा मुद्दा आहे टीईटीचा. टीईटी किंवा सीटीईटी याच्यापैकी कोणतंही आपल्याला लागू असणार आहे. गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्हीही आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. या परीक्षेमध्ये आपल्याला जास्त मार्क असतील ते आपल्याला जोडायचं आहे. ठीक आहे. जर 60% जर टीईटी किंवा सीटीईटी पैकी एखाद्या पेपरमध्ये आपल्याला 60% असेल तर ते तुम्ही या ठिकाणी जोडू शकता, आपला फायदा होणारच आहे. त्याच्यानंतर समोरचं प्रमाणपत्र बघूया, पदवी परीक्षा गुणपत्रक. जे आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे आपल्याला आवश्यक आहे. इयत्ता 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी गटासाठी हे असणार आहे. 7 क्रमांकाचा मुद्दा आहे व्यावसायिक अर्हतेसाठी आपल्याला BA एलएड, BSc एड, बीएड किंवा BP एड. ठीक आहे. तर या प्रकारचं प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे आहे व्यावसायिक अर्हतेसाठी. याच्यापैकी जे कोणतंही आपल्याजवळ असेल ते आपल्याला चालणार आहे. आणि BPED जे आहे ते शारीरिक शिक्षण विषयासाठी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 क्रमांकाचा मुद्दा आहे पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक आणि
प्रमाणपत्र. ठीक आहे, हे कोणासाठी पाहिजे आहे तर 11वी आणि 12वी साठी जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. यानंतर 9 क्रमांकाचा मुद्दा आहे पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत MPEd इत्यादी बाबतचे पदव्युत्तर पदवी आणि गुणपत्रिका यासाठी. आरोग्य व शारीरिक शिक्षण या पदासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर 10 क्रमांकाचा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र पाहिजे आहे आपल्याला. ठीक आहे, प्रत्येक भरतीसाठी अधिवासी प्रमाणपत्र मागितले जाते, तर यासाठी आपल्याला हे पाहिजे आहे. त्याच्यानंतर जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणत असतो हे पाहिजे आहे. प्रत्येक कास्टमधून जर फॉर्म भरत असाल तर हे आपल्याला आवश्यक असणार आहे. ओपनसाठी याचे लागू नसणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 12वा क्रमांकाचा मुद्दा आहे जात वैधता प्रमाणपत्र. तर हे काही प्रवर्गांना हे लागू नसतं, तर OBC आणि VJNT साठी हे प्रमाणपत्र पाहिजे आहे. किंवा नसेलही तरी ज्या ठिकाणी आपली जॉईनिंग होते, जॉईनिंग झाल्याच्या नंतर आपल्याला एक लेटर दिलं जातं आणि त्याच्यावरून आपल्याला जी जात वैधता प्रमाणपत्र आहे ते काढायचं असतं आणि काही दिवसातच ते निघून जातं. ठीक, त्यानंतरचा मुद्दा आहे समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान 40% दिव्यांगत असल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे दिव्यांग जर आपण या गटामध्ये असेल तर आपल्याला 40% दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र आपल्याला जोडायचे आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक असल्याचं प्रमाणपत्र जर असेल तुम्ही यासाठी. त्याच्यानंतर 15वं डॉक्युमेंट्स आहे पदवीधर अंशकालीन या गटात जर तुम्ही मोडत असेल तर आपल्याला त्याचं सुद्धा प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे जे काही प्रमाणपत्र आहे ते आपल्याला तयार ठेवायचे आहे. यानंतर आहे अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र. हे आपल्याला जर यामध्ये तुम्ही गटामध्ये मोडत असाल तर हे आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र इथे जोडायचं आहे, जर तुम्हाला लागू असेल तर, ते तुमच्याकडे असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर सन 1991 ची जनगणना, 1994 चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास. त्याच्यानंतर उन्नत गटात मोडत नसल्याचे म्हणजे नॉन क्रिमिनल ज्याला म्हणतो आपण, ते प्रमाणपत्र इथे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे शेवटचा जो मुद्दा आहे 23 क्रमांकाचा, तर यामध्ये दिलेला आहे की उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा, गॅझेट वगैरे किंवा ॲफिडेव्हिट आपल्याला तिथे जोडता येणार आहे. तर अशा प्रकारचे एकूण 23 मुद्दे आहे आणि या 23 मुद्द्यापैकी प्रत्येकांना वेगवेगळे मुद्दे किंवा डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला हे 23ही डॉक्युमेंट्स लागणार नाही आहेत. तर तुम्हाला जे जे येथे लागू असतील ते लागू असणारेच मुद्दे किंवा डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे. आणि या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही बनवून ठेवा आणि बघा, वेळ येण्याच्या अगोदरच ही डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा, जेणेकरून वेळेवर आपलं कोणतेही धांदल होणार नाही. ठीक आहे, तर ऐन वेळेवर कोणतेही डॉक्युमेंट्स काढायची गडबड होणार नाही यासाठी आपल्याला सुरुवातीलाच या डॉक्युमेंटचा बंच तयार करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण शिक्षक भरती असो किंवा इतर कोणती भरती असो त्या ठिकाणी आवश्यक असे जे काही कागदपत्र डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याची आपण यादी या ठिकाणी बघितली आहे. आणि मित्रांनो, हे जे पत्रक आहे ते 2022च्या शिक्षक भरती संदर्भातील हे पत्र होतं आणि यामध्ये जे काही मेरिट यादी लागली होती त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यासाठीचं हे लेटर काढण्यात आलं होतं. तर अतिशय तंतोतंत अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. कोणी मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.